नमस्कार, मी ज्ञानदा कदम या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। गेल्या आठवड्याभर आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि आपल्या देशात सुद्धा राजकीय आणि आर्थिक आघाड्यांवरती चर्चेत राहिलेला सगळ्यात मोठा विषय म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेलं रेसिप्रोकल टॅरिफ। जगातला एकही देश या टॅरिफच्या तडाख्यातनं सुटला नाहीये किंवा वाचला नाहीये। ट्रम्प यांच्या घोषणेचे जगभरातल्या शेअर बाजारांवरती परिणाम तर झालेच, पण सोबतच अमेरिकेत सुद्धा जनक्षोभ पाहायला मिळाला। हँड्स ऑफ म्हणत अमेरिकेतले हजारो लोक या घोषणेचा निषेध करण्यासाठी अगदी रस्त्यावर उतरले आणि ट्रम्प यांच्या धोरणांना थेट उत्तर देण्याचं धाडस दाखवलंय ते एकट्या चीननं। त्यामुळे या दोन देशांमध्ये सध्या एक प्रकारे ट्रेड वॉर सुरू झाल्याचंही पाहायला मिळतंय। तर इकडे आपल्या भारतात सुद्धा बरीच उलथापालथ झाली आहे। आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजार गडगडला, सोन्या चांदीचे दर रोजच्या रोज खालीवर होतात। त्यामुळे सगळ्या परिस्थितीचा विचार करता ट्रम्प यांच्या धोरणाचे दूरगामी परिणाम कोणते असतील याची सविस्तर चर्चा या कार्यक्रमात आपण करणार आहोत। आणि त्यासाठी आपल्यासोबत दोन पाहुणे आहेत। त्यातले एक थेट अमेरिकेवरून आहेत, संदीप पाध्ये सर, जे आंतरराष्ट्रीय विश्लेषक आहेत आणि उद्योजक सुद्धा। तर दुसरे इथे माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत जागतिक बँकिंग तज्ज्ञ प्रसाद प्रधान सर। नमस्कार, आपल्या दोघांचंही मनापासून स्वागत आहे। आणि सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की एक कर लादला गेला अमेरिकेकडनं, तर त्या कराचे सगळ्यात जास्त परिणाम अमेरिकेत दिसत आहेत, चीनमध्ये दिसत आहेत, भारतात दिसत आहेत, सगळीकडे दिसत आहेत। पण मला असं वाटतं प्रसादजी की आपण आधी अमेरिकेत जाऊयात। आत्ता तिथे संदीपजी तुम्ही आम्हाला सांगू शकाल का की तिथली आत्ताची परिस्थिती नेमकी काय आहे या घोषणेनंतरची? नमस्कार, मी संदीप पाध्ये आणि ज्ञानदा, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी इथे। जागतिक स्तरावर जे काय सुरू आहे तेच अमेरिकेमध्ये पण सुरू आहे असं मी म्हणेन। एक प्रचंड अस्वस्थता, एक मी म्हणेन की अनावृत भीती म्हणणं थोडंसं धारिष्ट्याचं ठरेल, पण मला वाटतं की लोकांमध्ये एक अनसर्टन्टी जी आहे की पुढे काय होणार आहे, ह्या अनिश्चिततेचं वातावरण मात्र अमेरिकेमध्ये सुद्धा दिसतं। आणि ते मला वाटतं सध्या जे काय सुरू आहे त्याला अनुसरूनच आहे। आणि मी तर म्हणेन की इट इज कन्सिस्टंट विथ व्हॉट डोनाल्ड ट्रम्प हॅज बीन सेइंग फॉर सो मेनी इयर्स। सो त्यामुळे त्यात आश्चर्य काही नाही, लोकांनी अपेक्षा धरलीच होती की असं काहीतरी होणार आहे, पण या प्रमाणात होईल असं आणि इतक्या लवकर होईल हे मला वाटतं फार कमी लोकांना अपेक्षित होतं। आणि त्याचा परिणाम मात्र सगळीकडेच दिसतोय। म्हणजे तुम्ही मेन स्ट्रीटवरही दिसेल, वॉल स्ट्रीटवरही दिसतोय आणि लोकांच्या घरामध्ये पण चर्चा तीच सुरू आहे। इथे प्रसाद सर की इथे भारताचा आपण विचार केला तर शेअर मार्केटवरती परिणाम दिसतोय, सोन्या चांदीचे दर अपडाऊन होता आहेत, पण तुमचा कनेक्ट तर सगळ्याच देशांची, जगभराशी तुमचा कनेक्ट आहे। तुम्ही जेव्हा आता ही परिस्थिती पाहता तेव्हा तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम ज्ञानदा, आपले आणि न्यूज 18चे मनपूर्वक धन्यवाद की ते मला इथे बोलवलं। तुमचा प्रश्न अतिशय संयुक्तिक आणि अतिशय टाइमली आहे ह्याच कारणासाठी, कारण जेव्हा आपण ट्रेड मार्केटचे इम्पॅक्ट आपल्या स्टॉक मार्केटवरती बघतो तेव्हा ही रिॲक्शन खूप नॅचरल असते। आणि मी ही नैसर्गिकता का म्हणतोय, कारण दॅट्स अ इंडिकेशन ऑफ द व्हेरी हेल्दी मार्केट। सो आपण जेव्हा बघितलं की सोमवारी जेव्हा मार्केट जगभरात सगळीकडे कोसळलं, त्यालाच रिॲक्शन इव्हन इंडियन मार्केट्सनी पण दिली। तो ही एक नैसर्गिकताच आहे आणि त्याच्याप्रमाणे इंडियन मार्केट्स पण रिॲक्ट झालं। पण जर आपण बघितले आपले फंडामेंटल्स, आम्ही ज्यांना ते म्हणतो की आपले फंडामेंटल्स अतिशय मजबूत आहेत, बी इट इंडियन इकॉनॉमिक किंवा इंडियन स्टॉक मार्केट्स ऑल्सो। त्याच्यामुळे ते स्ट्रॉंग असल्यामुळे आपण बघितलं की इव्हन मार्केट्स पुन्हा एकदा कमबॅक झाले आणि आपण आता बघतो की एका स्टेडी ग्रोथवरती पुन्हा ते चाललेले आहेत। तर एकंदरीत जर बघितलं तर इंडियन स्टॉक मार्केटचा हा रिस्पॉन्स जो होता, कारण ही मोठी जागतिक घटना होती आणि त्याला जो त्यांनी रिस्पॉन्स आपल्या इंडियन मार्केटने दिला तो अतिशय नैसर्गिक होता आणि इट्स अ साइन ऑफ द हेल्दी मार्केट इटसेल्फ। बुलियन मार्केटच्या बाबतीत म्हणायचं झालं तर तो सुद्धा एक नैसर्गिकच रिॲक्शन होती। आणि आता आपण बघतोय की बुलियन मार्केटमध्ये इव्हन सोन्याचा भाव आता जवळजवळ 1 लाखापर्यंत चाललेला आहे। तर त्याच्यामध्ये बरेच अँगल्स आहेत, पण तरीसुद्धा ज्या प्रकारे सोनं इव्हन भारतामध्ये विकलं जाते त्या प्रकारे जर बघितलं तर जे आपले गोल्ड काउन्सिल जे आहे त्यांनी पण एक्सपेक्ट केले की सोन्याचे दर हे वाढणार आहेत। ॲट द सेम टाईम सोन्याची जी खरेदी आहे ती ह्या वर्षामध्ये नक्कीच कमी होईल। मी गेल्या वर्षी जर 800 टन असेल ती ही अराउंड 780 और समथिंग इट विल कम डाऊन लाईक दिस। तर हे प्रोजेक्शन आहे। पण येस, ज्या प्रकारे आपली रिॲक्शन होती मार्केटची, मी तर म्हणेन हे इट्स अ हेल्दी
लक्षण ऑफ आवर इंडियन इकॉनॉमी अँड द होल सिस्टीम ॲट लार्ज. या अस्वस्थतेचा प्रसाद सर भारतावरती काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं, आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या? ही जगातली ही अतिशय मोठी घटना आहे फ्रॉम द ट्रेड पर्स्पेक्टिव्ह आणि त्याच्यामुळे त्याचे बरेच रॅमिफिकेशन्स आहेत व्यापारासाठी आणि राजकीयदृष्ट्या सुद्धा. पण हे सगळं घडत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ऑलरेडी आपल्याला निगोसिएशन्समध्ये आपण खूप पुढे आहोत. म्हणजे जेव्हा आपण हे टेरिफ डिक्लेअर केले गेले त्याच्या अगोदरच भारत अमेरिकेबरोबर निगोसिएशन्स ऑलरेडी करत होता आणि अजूनही करत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फॉल 2025 म्हणजे आता जे साधारण ऑगस्ट सप्टेंबरचा तो पिरियड असतो त्यावेळेस इंडो US बायलॅटरल ट्रेड ट्रीटी ही होऊ घातलेली आहे आणि त्याच्याकडे सगळ्याच जगाचं लक्ष आहे, कारण त्याच्या सध्याच्या टेरिफच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ते त्या अनुषंगानेच हे निगोशिएशन्स होत आहेत. आणि हे होत असताना आता जर बघितलं तर नाही म्हटलं तरी साधारण 78,000 बिलियन डॉलर्स एवढं जर आपला एक्सपोर्ट इंडियातून जर US मध्ये होतो आहे विच इज साधारण 18% आपल्या टोटल एक्सपोर्टच्या अनुषंगाने आहे. सो इट्स अ बिग अमाऊंट. ते असताना डेफिनेटली आपले वाणिज्य मंत्रालय जे इज एबली लेड बाय आपले पियुष गोयलजी प्लस आपले जयशंकर साहेब त्यांनी जे आपले परराष्ट्र मंत्री आहेत ही जोडी डेफिनेटली ह्या गोष्टीमध्ये एवढं जवळून काम करत आहे. त्याच्यामुळे असे आतल्या सूत्रांतून माहिती आहे की डेफिनेटली आता जेव्हा ही बायलॅटरल ट्रीटी होईल त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या सध्याच्या टेरिफ आणि इतरत्र बाकीच्या अनुषंगाने डिस्कस केल्या जातील. अजून एक मुद्दा म्हणजे की भारतातल्या लोकांना सगळ्यात जास्त आता रस कशामध्ये आहे, एक म्हणजे शेअर मार्केट. म्हणजे ह्याच्यामुळे होणार काय, तर लोक प्रत्येकजण स्वतःचा विचार करत आहे की माझे शेअर्स तिथे गुंतले तो शेअर मार्केट जर अपडाऊन झालं तर माझं काय होणार, आणि दुसरं म्हणजे सोनं चांदी. तर या दोन मुद्द्यांवरती आपण बोलायलाच हवं. तर शेअर मार्केट जगभरातले गडगडत आहेत, पण आगामी काळात संदीप सर भारतीय शेअर मार्केटवरती किंवा अमेरिकेच्या शेअर मार्केटमुळे भारताच्या शेअर मार्केटवरती किती कसा काय परिणाम होईल असं सध्याचं रीडिंग आहे? माझ्या मते शेअर मार्केट्स विल रिमेन वॉबली फॉर द रेस्ट ऑफ द इयर. कारण आपण बघू की जी पॉलिसीज आता ट्रम्प यांनी ज्या काय म्हणतात त्याला इम्प्लिमेंट करायचं सुरू केलंय तर त्याचा असा जर आपण ग्लोबलायझेशनला जर एक थोडंसं मागे जर नेलं आणि आपण बघितलं गेले 30-40 वर्षात अमेरिकेची सुद्धा उन्नती ही ह्या ग्लोबलायझेशनमुळेच झाली. म्हणजे 90च्या दशकामध्ये अमेरिका आणि युरोपियन युनियनची GDP ऑलमोस्ट सारखी होती, पण आज अमेरिका जवळपास दुप्पटी ज्या आहे युरोपियन युनियनच्या. सो ह्या पॉलिसीजनी नेहमीच अमेरिकेला फायदा दिलेला आहे. त्यामुळे ही पूर्ण जी ग्लोबलायझेशनची अख्खी जर तुम्ही इकॉनॉमी डिस्टर्ब करत असाल तर त्याचे परिणाम काय आहेत हे मला नाही वाटत की अजून लोकांना कळले आहेत, लक्षात आले आहेत. एवढंच दिसतंय की चायना आणि अमेरिका मात्र आता एकमेकाविरुद्ध ठाकलेले आहेत. चायना नक्कीच आता दुसरीकडे वळवतोय स्वतःचं लक्ष आणि त्यांनी ऑलरेडी केलेलं आहे. म्हणजे गेल्या दशकात तुम्ही आफ्रिकेमध्ये बघा किंवा बऱ्याचशा साऊथ ईस्ट देशात, म्हणजे आज हा त्यांचा मेजर ट्रेडिंग पार्टनर राहिलेला नाही आहे, कारण त्यांनी कॉन्शियसली गेल्या दशकात स्वतःचा फोकस दुसरीकडे वळवला, कारण त्यांना माहिती होतं हे होणार आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये ते किती सक्सेसफुल होतात आणि अमेरिकेला केवढा त्याचा परिणाम होतो याच्यावर अमेरिकेची इकॉनॉमी ठरेल, पण त्याचा परिणाम शेअर मार्केटवर निश्चित दोन्ही बाजूला आपण दिसू. कारण अमेरिका आणि भारतीय मार्केट म्हणा किंवा ग्लोबल शेअर मार्केट म्हणा ते एकमेकांपासून आता डिलिंग झालेले नाहीयेत. पूर्वीसारखं नाही राहिलेलं आहे. आता भारतात इकॉनॉमी ओपन असल्यामुळे जर इकडे वॉबली असेल तर माझ्या मते भारतात पण ते राहील. भले भारताचे फंडामेंटल्स चांगले आहेत, काही स्टॉक्स चांगलेच प्रगती करतील, तर मला असं वाटतं की ज्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत, ज्यांच्या इकॉनॉमीवर म्हणजे जास्त एवढ्या या पॉलिसीचा परिणाम होणार नाही असे स्टॉक्स निश्चित चांगले राहतील. सो पीपल हॅव टू बी मोर कॉशियस अबाउट की आपण कुठे इन्व्हेस्ट करतो. आणि थोडंसं जे गंमत जम्मत म्हणून जे स्टॉक मार्केटमध्ये करतात त्यांनी मला वाटतं आता काळजी घेण्याची गरज आहे, कारण मार्केट विल नॉट बी ॲज इझी टू मेक मनी. अच्छा, बिईंग अ इंडियन आपल्या सगळ्यांचा किंवा आपल्या घरच्यांचा जीव त्या सोन्या चांदीमध्ये फार गुंतलेला असतो. तर अशाही बातम्या आल्या की या सगळ्या म्हणजे ट्रेड टेरिफमुळे 55,000पर्यंत सोनं येणार आहे. आत्ता गुढीपाडव्याला ज्यांनी सोनं घेतलं दर घसरतायत म्हणून त्यांनी लगेच विकण्याची सुद्धा घाई केली. तर सोन्या चांदीच्या दराबद्दल प्रसाद सर
आगामी काळामध्ये ते दर वाढणार आहेत, ते कमी होणार आहेत, ते स्टेबल राहणार आहेत, काय होणार आहे असं वाटतं? नंदा, एक गोष्ट आहे की जर आपण भारतीय संस्कृती बघितली तर सोन्याच्या प्रती आपल्याला एक स्पेशल अट्रॅक्शन आहेच. सो ते आपण मान्यच करायला पाहिजे. त्यामुळे सोन्याची खरेदी किंवा सोन्याची विक्री हा अतिशय संवेदनशील हा मुद्दा असतो प्रत्येक घरासाठी आणि प्रत्येक फॅमिलीसाठी. त्याच्यामुळे हिस्टॉरिकली आणि लिगसी इंडियन मार्केटमध्ये सोनं ही ॲज अ कमोडिटी ही तशी व्होलाटाईलच राहिलेली आहे. आणि जर आपण बघितलं तर सपोज गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये जर हा भाव जर ऑलमोस्ट डबल झाला, म्हणजे इवन कोविडच्या काळामध्ये सुद्धा, कारण हिस्टॉरिकली प्रत्येक नागरिकाला असंच वाटत आलं की ही माझी सेफ इन्व्हेस्टमेंट असेल. एक्झॅक्टली. जसं मी आत्ता अगोदर सांगितलं की जे आपलं वर्ल्ड गोल्ड काउन्सिल आहे त्यांनी हेच एक्सपेक्ट केलं की जी खरेदी गेल्या वर्षी झाली त्याच्यापेक्षा डेफिनेटली 20% ह्या वर्षी खरेदी कमी होणार आहे. शेअरली हे फंक्शन असणारे सोन्याची जी प्राईस वाढते त्याच्याकडे. आज आपणच आपल्या चॅनलवरती दाखवलं की सोन्याचा भाव आता 1 लाखाकडे चाललेला आहे भारतीय बाजारपेठेत. ॲट द सेम टाईम ग्लोबली ऑल्सो साधारण अपेक्षा अशी आहे की 3000+ रेंजमध्ये तो एनिवे 3500-600 अशा रेंजमध्ये जाणार आहे. तर इथे सोन्याचा भाव हा टेपरिंगच आहे जो चाललेला आहे तो. पण इथूनचं जी आपली कम्युनिटी आहे ते लोक अलीकडे आपण बऱ्यापैकी हा सेल बघितलेला आहे. कारण लोकांना दे वॉन्ट टू एनकॅश द प्रॉफिट. जेव्हा बऱ्याच लोकांनी सध्याच्या ह्या गेल्या काही काळामध्ये बराच सोन्याचा सेल केलेला आहे आणि हा सेल अजून वाढेल अशी अपेक्षा आहे. त्याच्यामुळे सोनं एनिवेज जेव्हा कधी अशी मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी होते किंवा जागतिक प्रकारे म्हणजे जागतिक स्तरावरती अशी व्होलॅटिलिटी होते तेव्हा जनरली टेंडन्सी अशीच असते की सोनं बिकम्स द मोस्ट रिलायबल कमोडिटी टू इन्व्हेस्ट. त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट होतेच, रेट वाढतात, बट ॲट द सेम टाईम ज्यांच्याकडे ऑलरेडी तो स्टॉक आहे ते लोक कधी कधी लिक्विडेट करतात आणि त्याच्यामुळे ती व्होलॅटिलिटी राहील. आणि भारतामध्ये अपेक्षा हीच आहे की तो दर हा अपवर्ड राहणार आहे. शेवटी जसं प्रसाद म्हणाले की ॲसेट म्हणून जर आपण सोन्याकडे बघितलं तर जगामध्ये लोक सेफ म्हणून तिकडे जायला बघतात. पण आज इन्फ्लेशनरी प्रेशर्स किती आहेत आणि कसं होणार आहे या ग्लोबल याच्यामध्ये त्याच्यावर ठरवून लोक सोन्याचे भाव होतील असं मला वाटतं. आता अमेरिकेचे जे कॉर्पोरेट बॉन्ड्स आहेत ते पण मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्स विकत आहेत. त्याचे जर का इन्फ्लेशनरी प्रेशर आले, त्याचे इंटरेस्ट रेट वाढले तर शेवटी परत दोन्हीकडून मला असं वाटतं की लोकांना सोनं जास्त सेफ वाटू शकतं आणि सोन्याचे भाव वाढू शकतात. हे एक पहिला भाग झाला. आणि त्याच्यातून आपण जे म्हणतोय की मंदी येईल का, तर मंदी मला स्वतःला वाटतं की येणार नाही. पण मी काही एवढा म्हणजे जो काय माझा अभ्यास आहे त्याच्यावरून असं वाटतं की इन्फ्लेशन नक्की वाढेल शॉर्ट टर्ममध्ये, पण मंदी येईल असं मला वाटत नाही. कारण ग्लोबल ट्रेड जो आहे तो बऱ्यापैकी भारत असो किंवा आज अमेरिका असो त्याच्यामधल्या ट्रेडिंग हा भाग जरी सोडला तरी डोमेस्टिक इकॉनॉमी कन्झम्पशन हे भरपूर अमेरिकेत व्यवस्थित सुरू आहे. 2 आणखी महत्त्वाचे मुद्दे जेव्हा आपण अमेरिका आणि भारत संबंध म्हणा किंवा अमेरिकेत घडणाऱ्या गोष्टींचा भारतावरती होणारा परिणाम ह्याच्याबद्दल चर्चा करतो. म्हणजे 2 देश सगळ्यात जास्त कनेक्टेड आहेत माझ्या मते शिक्षणामुळे आणि पर्यटनामुळे सुद्धा. म्हणजे असं एकही भारतीय घर नसेल की त्यांच्या ओळखीचं कुणी ना कुणीतरी तिथं अमेरिकेत नाही आयदर शिकायला किंवा राहण्यासाठी. तर तुम्हाला दोघांसाठी सुद्धा हा प्रश्न आहे की या आत्ताच्या धोरणांचा शैक्षणिक धोरणांवरती किंवा एज्युकेशन सिस्टीम एज्युकेशन पॉलिसीजवरती जी मुलं अमेरिकेत शिकायला जातात त्यांच्यावरती काही परिणाम होईल का, आणि पर्यटनाचा व्यवसाय आगामी काळात तुम्ही कसा पाहताय? अतिशय अगेन टाईमली क्वेश्चन. कारण जे तुम्ही म्हणालात की एक आता ट्रेंड झाला आहे आपल्या भारतीय समाजात म्हणा महाराष्ट्रामध्ये जास्त की मुलाचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण परदेशी आणि जास्त करून US-ला MS-ला पाठवतो. आत्ताच काही दिवसापूर्वी माझी बैठक होती अमेरिकन दूतावासामध्ये. तेव्हा मला इमिग्रेशन पॉलिसीबद्दल डिस्कशन चालू असताना मला कळलं की F1 हे जे व्हिसा असतात जे स्टुडंट व्हिसा असतात त्याच्यावरती कुठेही म्हणजे टाबू किंवा रिस्ट्रिक्शन नाही आहे आणि ते अतिशय ते योग्य पद्धतीने इश्यू होतात. त्याला प्रायोरिटीसुद्धा आहे. ऑन द कॉन्ट्री जे B1 B2 व्हिसा जे आहेत जे आपण पर्यटनासाठी किंवा बिझनेससाठी वापरतो त्याला अजूनही वेटिंग पिरियड खूप लांबचं आहे. म्हणजे साधारण लोकांना 1-1 वर्षाच्या त्या अपॉइंटमेंट मिळत आहेत. तर भले अमेरिकन धोरण हे आंतरराष्ट्रीय स्टुडंट टॅलेंट अट्रॅक्ट करण्यासाठी आहे,
कारण ती मोठी इंडस्ट्री तिथे आहे आणि त्यांना तिथे स्टुडंट इंटरनॅशनल स्टुडंट कॅम्पसवरती आणायचे. फक्त ह्याच्यामध्ये बघायचा उद्देश हाच आहे की आत्तापर्यंत जेव्हा आपली इथून कम्युनिटी तिथे मुलांना पाठवत होती तेव्हा एकंदरीत अपेक्षा काय होती की तिथे मुलगा जाऊन सेटल होतो, तिथे जॉब घेतो आणि शक्यतो त्याचा उदरनिर्वाह तिथेच करतो. पण जे आता सध्या H1 रिलेटेड ज्या पॉलिसी आहेत त्याच्यामध्ये हे खूप बघण्यासारखं आहे की त्या मुलांना पुढे करिअरची वाट कशी असू शकते. त्याच्यामुळे नक्कीच ह्या गोष्टीवरती इम्पॅक्ट होऊ शकतो. आपण जर आता रिसेंटली बघितलं असेल की बऱ्याच मुलांचा ट्रेंड हा युरोपियन कंट्रीजकडे गेलेला आहे. आयर्लंड किंवा जर्मनी हे मोठे देश आहेत जिथे आपले स्टुडंट जास्त अट्रॅक्ट होत आहेत. पर्यटनाच्या बाबतीत म्हटलं झालं तर नक्कीच मी म्हणेन की सध्या अजूनही इम्पॅक्ट आहे कारण व्हिसाज तेवढे इश्यू होत नाही आहेत. पण जे एक्झिस्टिंग पर्यटक आहेत ज्यांना ऑलरेडी B1 B2 व्हिसाज आहेत त्यांच्यामध्ये मी तर म्हणेन की अजूनही ओढा आहे आणि अमेरिकेला जाणं येणं चालूच राहील आणि पर्यटन तिथे वाढतच राहील. एक म्हणजे शेवटच्या टप्प्यावरचा एक प्रश्न मला संदीप सरांना विचारायला नक्की आवडेल की ही एक झलक झाली असं म्हणतात. म्हणजे ट्रम्प सत्तेत आल्याच्या नंतर काय होणार, काय होईल पुढे ह्याची टॅरिफ रेट ही एक झलक झाली असं म्हणतात. आगामी काळामध्ये ते आणखी अशी कोणकोणती धोरणं आणण्याच्या विचारात आहेत किंवा ते आणू शकतात याची नेमकी काय चर्चा आहे, त्याचा काय अंदाज बांधला जातोय? परत मी दोघांना प्रश्न विचारल्यामुळे त्या पर्यटन आणि स्टुडंट्सवर पण मी बोलतोच. कारण नेहमी आपण बघतो की जसं प्रसादने म्हणाला की प्रत्येकाचा ओढा असतो आपली मुलं अमेरिकेत असावी आणि प्रत्येकाचं हे असतं. ही प्रोसेस गेल्या 1-2 वर्षात एनिवे आम्ही बघतोय की जॉब मार्केटमध्ये यंगस्टर्सना थोडा त्रास होतोय. त्यांचे विजाचे कन्व्हर्जन फ्रॉम OPT टू H1 हे काही सोपी राहिलेली गोष्ट नाहीये आणि खूप मोठा क्रॅकडाऊन झालेला आहे H1B च्या बाबतीत बघायला गेलं तर थोडासा एक रिलक्टन्स पण झालेला आहे की आपण नवीन मुलांना हायर करणे वगैरे. तर तो जो त्रास आहे तर मी तर माझा आत्तेपासून सल्ला होता की खूप विचारांती अगदी टॉपची कॉलेजेस असल्याशिवाय तुम्ही आता अमेरिकेत सध्या येऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. कारण नोकऱ्या मिळणं जेवढं कठीण आहे त्याचबरोबर त्याचं असणारी एन्झायटी, आपल्या आईवडिलांनी काढलेलं कर्ज हे प्रत्येकाने मनात विचारात घेऊनच निर्णय घ्यायचा असतो. आणि पुढे जर नोकऱ्यांचे चॅलेंज होणार असतील आणि असं नव्हे की नोकऱ्या नाही आहेत परंतु विजा स्पॉन्सरशिप करायला जर एखाद्या कंपनीला करायला लागलं तर ते थोडासा आढावेढा घेतात आणि याचे परिणाम दिसत आहेत. आणि बऱ्यापैकी आम्ही इंडियन IT कंपनीजमध्ये सुद्धा थोडासा रिस्ट्रिक्शन आलेले दिसत आहेत. सो तो एक माझा महत्त्वाचा म्हणजे मुद्दा राहील की हा आता या ज्या पॉलिसीज आहेत त्यामुळे थोडा ॲक्सेलरेट होईल आणि तो स्लोडाऊन मला दिसतोय म्हणजे काय मी बघितलं त्यामध्ये. आता आपण पुढच्या मुद्द्यावर येऊ की अजून काय पॉलिसीज येणं बाकी आहे. तो मी तर म्हणतो आपण आपल्या गमतीत म्हणतो ये तो सिर्फ झाकी है पिक्चर अभी बाकी आहे. तसा प्रकार जर आपण बघितला तर मला वाटतं की अजून खूप काही गोष्टी पिटारातून यायच्या आहेत बाहेर. पण काय म्हणतात त्याला, हे सध्या ट्रेड हा मेजर फोकस असणार आहे. त्याच्यावरून येणारे जे मॅन्युफॅक्चरिंग जॉब ज्याची जी अपेक्षा आहे त्याचा, आणि मी म्हणेन की AI मुळे होणारी जी उलथापालथ ऑलरेडी सुरू झालेली होती, या सगळ्यांचा परिणाम जर आपण बघितला तर त्याच्यामुळे ट्रम्पना काय निर्णय घ्यावे लागतात हे बघणं गरजेचं आहे. पण मला असं वाटतं की एवढं सगळं केल्यानंतर काहीतरी ते कॅल्क्युलेशन नक्की त्यांचं होतं. आय एम प्रिटी शुअर की त्यांनी एक्सपेक्ट केलंच होतं मार्केट पडेल. माझी अशी अपेक्षा आहे की टॅक्स कट्स ज्याच्यासाठी त्यांना टॅक्स कट करावे लागणार आहेत, आज अमेरिकेकडे एवढं कर्ज आहे अमेरिकेवर, तर टॅक्स कट देणं काही सोपं नव्हे. त्यामुळे हे मार्ग आहेत रेव्हेन्यू भरून काढण्याचे किंवा लोकांना टॅक्स अजून एक्झेम्पशन देण्याचे. सो मला असं वाटतं की टॅक्स एक्झेम्पशन आल्यानंतर किंवा टॅक्स कट आल्यानंतर जो काय परत मी म्हणेन की मार्केटमध्ये परिणाम दिसेल, दॅट विल मेक द रिअल कॉम्प्रेहेन्सिव्ह आपण म्हणू की ट्रम्पची स्ट्रॅटेजी आहे ती इम्प्लिमेंट होईल. त्यामुळे टॅक्स कट्स आणि त्याचबरोबर बाकी वेलफेअरचे ज्या स्कीम्स अजून काय ते आणतात ते बघणं गरजेचं आहे. माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची ऑलरेडी जे त्यांनी कन्सिस्टंट आहेत, म्हणजे खरं पाहिलं तर कन्सिस्टंट आहेत, जे काय बोलतात तेच करतात, हे त्यांनी गेले 40 वर्ष ते तसंच करतात. फक्त त्यांना मीडियामध्ये ते बोलायला आवडतं. आपण बघाल तर त्यांनी नेहमीच जॅपनीज कारचा विरोध केला होता की इथे जॅपनीज कार आहेत पण जपानमध्ये आपली एक पण कार जात नाही, तर का नाही जात? मग ह्यामुळेच त्यांनी तो त्याचा गेल्या 40 वर्षापासून ते म्हणतायत. पण आपण ह्याचा परिणाम जर बघितला आता यांच्या म्हणजे ट्रम्प यांच्या पॉलिसीजचा,
तो परिणाम शेवटी त्यांच्या कॉन्स्टिट्यूटवर पण होणार आहेत. म्हणजे त्यांचे फार्मर्स आहेत. आता सोयाबीन फार्मर हा चायना, तुम्हाला माहिती नसेल तर त्या 50% सोयाबीन जो फार्मर इथे बनवतो त्याचा 50% माल चायनाला एक्सपोर्ट होतो. आता विचार करा, चायनाने जर टॅरिफ वाढवले तर त्यांच्यावर केवढा मोठा परिणाम होणार आहे. त्याचबरोबर लागणारे फार्म इक्विपमेंट्स आहेत, बऱ्याचशा गोष्टी त्यांना आणाव्या लागतात, त्याच्यावर टॅरिफ अमेरिकेने लादलाय. हे सगळं त्यांना जे झेलावं लागणार आहे. आता आपल्याकडे आपण म्हणतो शेतकऱ्यांची आंदोलनं होतात आणि त्याच्याला मीडिया पब्लिसिटी देते, पण सध्या इथला शेतकरी म्हणजे बिकॉज एव्हरीबडी फॉर अमेरिका इज मॅन्युफॅक्चरिंग हब किंवा फोकस्ड ऑन इंडस्ट्रियलायझेशन सर्व्हिसेस, तर शेतकऱ्याकडे एवढं लक्ष नसतं. तर माझ्या मते तो जो एक फॅक्टर आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा राहणार आहे. आणि अशा बऱ्याच गोष्टी जेव्हा बाहेर येतील आणि त्याच्यानंतर हाऊ ट्रम्प नॅव्हिगेट्स थ्रू ऑल दिस, इन्क्लुडिंग द रिलेशनशिप विच हॅज नाऊ बीन ब्रोकन. म्हणजे मी म्हणेन की आता बऱ्याच देशांसोबत नाही म्हटलं तरी सगळे संबंध रिसेट झालेले आहेत, तो मित्र असो का शत्रू. तर ह्या सगळ्यांमुळे पॉलिसीमध्ये चेंज आणणे आणि काही पॉलिसी नवीन आता टाकताना आपण काही कॉशियस स्टेप घेतल्या पाहिजे का, हे पण इंट्रोस्पेक्शन सुरू झालं असणार आहे. कारण डॉज जे केलं त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी बराचसा तुम्ही बघितलं की विरोध झाला, लोकांनी स्ट्रीटवर आले, कारण खूप लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि सडनली उद्यापासून नोकरी नाही आणि काय करायचं ह्या परिस्थितीमध्ये बरीच लोकं आली आहेत. सो ह्या सगळ्यांचा परिणाम होऊन जे काय अजून येणार आहे त्याचा आपण काय म्हणू, पिक्चरचा क्लायमॅक्स कदाचित ते बदलतील अशी आशा धरूया. नाही, आणि अमेरिकेत काय होत आहे किंवा कोणते निर्णय घेतले जात आहेत याचा फक्त अमेरिका नाही तर संपूर्ण देशावरती मोठा परिणाम उमटलेला दिसतो. आणि म्हणूनच या टॅरिफमुळे इतकी जगभरात चर्चा होते, उलथापालथ होते. खरं तर एक भीती होती, संभ्रम होता किंवा दुविधा होती अनेकांच्या मनामध्ये की नेमकं काय होणार आहे. पण तुम्ही दोघांनी इतक्या सोप्या आणि छान पद्धतीनं, सुलभ पद्धतीने सांगितलं आणि सगळ्यात मोठं म्हणजे शंका निरसन करण्यासोबत भीतीसुद्धा दूर केली. ते जास्त महत्त्वाचं होतं आजच्या कार्यक्रमातनं असं वाटतं. खूप छान वाटलं तुम्हा दोघांशी बोलून. आणि संदीप सरांचे विशेष आभार, कारण सॅटर्डे मॉर्निंगला पहाटे पहाटे तुम्हाला आम्ही त्रास दिलेला आहे आणि तरीसुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून या कार्यक्रमात सहभागी झालात. आणि ऑफकोर्स प्रसाद सर, तुम्ही सुद्धा. दोघांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. आणि यानंतर या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.